नमस्कार. आपण या ठिकाणी पैठण तालुक्यामधील नाथ महाराजांच्या समाधी स्थळामध्ये आलो आहोत. या ठिकाणी आपल्याकडे एक दिंडी आली आहे. त्या दिंडीचे जे मुख्य महाराज आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की एक्झॅक्टली आषाढी एकादशीमध्ये ते पंढरपूरला चालले आहेत, ते कुठून आले आहेत आणि त्यांचा प्रवास कसा चालला. आम्ही जे बाजार वायगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना येथून आलेलो आहे जामखेड मार्गे. आणि प्रवास आमचा सध्या चांगला चालू आहे, व्यवस्थित चालू आहे, सुरळीत चालू आहे. आणि आता आमचा हा जे होता हा दुसरा मुक्काम आहे. आणि दुसरा मुक्काम म्हणजे ह्या आपल्या नाथरायाच्या मंदिरामध्ये किंवा बाजूला या ठिकाणी आमचा मुक्काम राहणार. तर आषाढी एकादशी म्हणजे काय? आषाढी एकादशी म्हणजे एक पांडुरंगानं वरदान दिलेले आहे. नाथराय सुद्धा वर्णन करतात. आषाढी एकादशी पंढरीची वारी साधन निर्धारी अन्य नाही. कारण हे साधन आहे. कारण पांडुरंगाला शरण जाणं हे एक साधन आहे. आपण जे हा जे जीवाचा एक उद्धार होण्यासाठी हे साधन आहे. म्हणून याला ज्याचं अनन्य महत्व आहे. म्हणजे आषाढी आणि कार्तिकी ह्या दोन एकादशी. कसं आहे, आषाढी एकादशी म्हणजे आपले जे लाडके देव आहेत विष्णू म्हणजेच पांडुरंग म्हणजेच पांडुरंग त्यांची देवशयनी एकादशी म्हणतो आपण. देवशयनी इथून पुढे ते योग निद्रेमध्ये जातात. योग निद्रेमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये मग योग निद्रेत गेल्याच्या नंतर मग चातुर्मास जे असतो चातुर्मास, आणि त्या चातुर्मासाला सुरुवात होते. आणि जी प्रबोधिनी एकादशी असते कार्तिकी, आणि त्या एकादशीला ते होतात. त्या आठवून तुम्ही जागृत होऊन परत या 4 महिन्यामध्ये देवाचे देव महादेव त्या संपूर्ण सृष्टीचा भार सांभाळतात. हा भारत तोपर्यंत जे आहे ते आपले जे देव आहे हिंदी देश पांडुरंग विठ्ठल ते योग निद्रेमध्ये योगा शेष शाहीमध्ये ते योग निद्रेमध्ये राहतात. आणि नंतर मग कार्तिक एकादशी पासून ते परत जागृत होऊन सृष्टीचा भार सांभाळतात. हो. धन्यवाद. जय हरी.